छत्री बंद झालीच नाही. गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही आत्ता आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की पाऊस किती जोरात येतोय. आज सोमवार आहे आणि मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. आजच्या दिवसाचा मी हा ब्लॉग सुरुवात केली आहे शूट करायला. सकाळी मी माझी सगळी कामं आवरली, पण तरीही पावसाचा जोर काहीच कमी होत नव्हता आणि मला ऑफिसला पण जावं लागणार होतं. कारण माझ्या लॅपटॉपचा चार्जरसुद्धा मी कॅरी केला नाही आहे, त्यामुळं घरून काम करणं शक्य नव्हतं. म्हणून मी सारखी येऊन चेक करत होते की पाऊस कमी होतोय का. आणि पाऊस काय अजिबात कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. उलट जास्त जोरात आणि किती काळोख झाला आहे तुम्ही बघू शकताय. खूप जास्त काळोख झाला होता आणि पाऊस काही थांबत नव्हता. त्यामुळे मग मी फायनली थोडीशी पावसाची सर कमी झाल्यावर निघाले ऑफिसला जायला. आणि ही अशी माझी हालत होती ऑफिसला जाताना. हे बघताय तुम्ही, बिल्डिंगच्या खालीच एवढं पाणी भरलं होतं. त्यामुळे पुढे किती पाणी असणार आहे याचा मला अंदाज आलाच होता, पण काय ऑप्शन नव्हता, जायचं तर होतंच. आणि तसंही मी लेट निघाले होते. मला ऑलमोस्ट 9:15 झाले होते निघायलाच, पाऊस कमी होण्याची वाट बघता. आणि स्टेशनला हे एवढं पाणी भरलं होतं आणि मला हे सुद्धा नको म्हणत होते जायला. पण आता म्हटलं आता निघालीच आहे तर मग मी जातेच. त्यामुळे मी थांबली नाही, शेवटी स्टेशनला पोहोचले. एवढ्या पाण्यातून मी तसं बघायला गेलं तर फर्स्ट टाईमच ऑफिसला जाते. पण हा पण एक एक्सपिरियन्स आहे. मुंबईत राहायचं तर सगळेच एक्सपिरियन्स आपल्याला असले पाहिजेत. आणि मुंबई आणि पावसाचं तर खूपच वेगळं नातं आहे. स्टेशनला पोहोचल्यानंतरही मी जरा शूट केलं, कारण ट्रेन नव्हतीच, ट्रेनला खूप वेळ होता. त्यामुळे म्हटलं जरा बघूया किती पाणी भरलं आहे. फायनली मी पोहोचली आहे माझ्या प्लॅटफॉर्मला आणि इथे थांबली होती मी ट्रेनचा वेट करत. बराच वेळ वाट बघावी लागली मला ट्रेनची आज. खरंच एवढा जास्त पाऊस आहे की 9:30ची ट्रेन लागली आहे आणि 10:07 झाली. 10:07ला आली आपली 9:30ची कोरेगाव. आणि मग फायनली ट्रेन आली, मी ट्रेन पकडली. ट्रेन केवढी रिकामी होती, पूर्ण असं वाटलं रिकामीच ट्रेन होती. एवढा पाऊस पडतोय पण तरीही मला खूप जास्त गरम होत होतं. ट्रेन अगदी स्लो चालली होती, म्हणजे एवढ्या स्पीडने चालली होती की मला असं वाटलं मी अर्धा तासापेक्षा जास्त झालं मी ट्रेनमध्येच बसली आहे. आणि मग त्यानंतर पोहोचले जिथे पोहोचायचं होतं तिथे मला. खरं तर हा पावसाचा ब्लॉग मी याच्यासाठी शूट करते, कारण ज्यांना मुंबईमध्ये जॉब करणारे कसे स्ट्रगल करतायत हे मला दाखवायचं होतं. असं नाही आहे, प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळा स्ट्रगल असतोच. पण मुंबईमध्ये पावसाळ्यात जी हालत होते ऑफिसला जाताना ती वेगळीच असते. आणि तेवढ्यात मी पोहोचले प्लॅटफॉर्मला. फक्त ऑफिसला पोहोचण्यासाठीच एवढा स्ट्रगल करावा लागतो, त्याच्यानंतर काम असतं ते वेगळंच. व्हॉइस ओव्हर केल्यामुळे तुम्हाला जाणवत नसेल, पण मी किती मोठ्या पावसातून आज गेले होते हे मला माहिती आहे. आणि मग फायनली मी पोहोचले. पण मला असं भीती नव्हती वाटत, कारण बरेच जण निघालेच होते ऑफिसला. अचानक हा पाऊस आल्यामुळे हे सगळं असं झालं होतं. खरं तर जून महिन्यात आपल्याला एक अंदाज असतोच की पाऊस येणार आणि त्याच्या आपण पूर्वतयारीत असतो मेंटली आणि सगळं, म्हणजे वस्तूसुद्धा कॅरी करण्यासाठी. पण मे महिन्यात इतका मुसळधार पाऊस मी तरी फर्स्ट टाईमच बघितला आहे. आणि इतकी मी वैतागली होती या पावसाला, कारण मी आता भिजले होते आणि भिजल्यानंतर खूपच कंटाळा येतो जायला. त्याच्यानंतर आता मला ऑटो शोधायची होती. एवढ्या पावसामध्ये ऑटो भेटते की नाही हे एक वेगळंच मला टेन्शन आलं होतं. पण तसं काही झालं नाही, मला पटकन ऑटो भेटली. ऑटोमध्ये किती अंधार होता पडदे लावल्यामुळे, असं वाटत होतं जसं काही संध्याकाळ झाली आहे. एवढा सगळा प्रवास करून मी पूर्णपणे भिजून ऑफिसला पोहोचली. इथे जर का तुम्ही मला बघाल तर मी पूर्ण भिजली होती, म्हणजे कमीत कमी 80% तरी भिजलीच होती. फक्त बॅग आणि माझा चेहराच राहिला होता भिजायचा. एवढी मोठी छत्री आहे माझ्याकडे. माझी छत्री खूप मोठी आहे खरं तर.
पण तरीही मी भिजायची तेवढी भिजलीच होते. आणि मग फायनली मी ऑफिसमध्ये पोहोचले आणि एवढं पाणी ऑफिसच्या खालीसुद्धा साठलं होतं. पण चला, मी खुश होते की चला मी आता पोहोचली आहे, तरी एवढं स्ट्रगल करून आल्यासारखं ना मला काम तरी करता येईल. आणि ज्या कामासाठी आपण एवढा प्रवास करून आलो आहे ते कामाला सुरुवात केली, लॉग इन केलं. आणि आज कामही भरपूर होतं, अकाउंट्स होते बरेच मला, ते मी केले. आणि हो, काम करताना मला खूप जास्त थंडी वाजायची, कारण भिजून आल्यानंतर खूप जास्त थंडी वाजते. ते कितीही सुकवण्याचा प्रयत्न केला ड्रायरमध्ये तरी ते काही पूर्णपणे सुकत नाही आणि तसेच थंडीमध्ये AC मध्ये बसावं लागतं. गूगल करो, इंच में ही आता है, मीटर में नहीं आता है। मेरे छाती को कुछ बोल. अरे आप बोलोगे ना 27 तुम्ही सांग किती मीटर आहे, किती मीटर आहे सांगा ना. तुम्ही काउंट केलं. कसं होणार कॅल्क्युलेटर? हाँ बरं, किती फूट आहे? ये नहीं होता है, यहाँ से यहाँ तक का नहीं होता है, यहाँ होता है, इतना ही होता है. हाँ बाबा, नहीं. तो आप डबल कर लो ना. तुम्ही सांग किती फूट आहे तुमच्यामध्ये? तुम्ही कितना फूट है? फूट नहीं मैडम, इंची देखना है. अच्छा, कितना इंच है? ये 27 इंच है. नहीं है वो 40 आई गेस, वो 50 के आसपास जा रहा है. ना, नहीं. हाँ ये किसकी है? हाँ, नहीं बट मैंने किसके है टोटल डायमीटर मैं शाम को लेके जा रही हूँ. 46 वैसे आ रहे हैं. अभी नहीं. शाम को अभी कहाँ जा रही हूँ मैं? अभी दे दो, शाम को दूंगी भी मैं. क्योंकि नॉर्मल अपने जो ये रास्ते पे खड़े होते हैं ना, तो 7 फीट का होता है. हाँ, आणि पाऊस जास्त असल्यामुळे निघाली घरी. पावसाच्या अलर्टमुळे आम्ही लवकर निघालो घरी आणि इकडे चालली सगळ्यांची मस्ती. छत्री जी एक आपली आयकॉनिक छत्री आहे. सकाळपासून ती छत्री बंद होत नाही. आणि सगळे जणांच्या अथक प्रयत्नानंतर ती छत्री बंद नाही झाली आहे. आणि आता विधी ट्राय करते छत्री बंद. ती छत्री ज्या आयकॉनिक माणसाची आहे. छत्री सृष्टीची आहे, त्यामुळे ती अशी आहे. आणि ती सकाळपासून जी ती उघडली आहे ती अजूनपर्यंत बंद झालेली नाही आहे. आता आम्ही लवकर निघालोय, घरी जाऊन करणार आहोत काम, कारण पावसाचा अलर्ट आलेला आहे, त्यामुळे आम्हाला लवकर सोडलंय. बघूया आता ट्रेन कितीची भेटते. अरे मैं बोल खंबे जोर से थोड़ा प्रेस करके वैसे ही रखना, छोड़ मत. ये मुझे कट करना पड़ेगा. इसी बकवास वाहियात बातें कर रही है. होगी कि नहीं बंद? दे एक बार मैं ट्राई करती पकड़. बाप रे, पहले करो तो सही, उसके बाद हम ये देखो. अरे पर उस पे नहीं, हाँ उस पे करते हैं. अरे उस पे स्लिप होगा ना, इससे करो ना सर. इससे करके कम ऑन ट्राई करती दो अभी. आगे ही नहीं हो रही है. हाँ वो ये सिद्धि हार्वेड. यहाँ पे हम लोग छतरी बंद करने आए. क्या जगह चुनी है. ऐसे लग रहा है कोई तो ओपन कर रहा है. चल ओवर एक्टिंग की दुकान. हाँ चल, नहीं होने वाला, बंद रहने दे अभी. मुंह नाही, दात नाही गिर जाए. छत्री आहे तशीच बॅगेत जाते. छत्री बंद झालीच नाही. एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर पण छत्री ओपनच आहे, त्यामुळे सृष्टी त्या छत्रीला घेऊन तशीच घरी चालली आहे. किसी को पता नहीं चलेगा दूसरी खोल. हे भगवान. आणि प्लॅटफॉर्मला पोहोचलो आपण. ट्रेनला तर अजून खूप जास्त वेळ आहे.
एवढा पाऊस पडतोय तरीही खूप जास्त गरम होतंय, खूप जास्त घाम आलाय. अजून 5:16ची ट्रेन आहे जी आत्ता वाजलेत 5:25 तरीही आलेली नाही आणि अजून 8-9 मिनिट बाकी आहेत. म्हणजे ट्रेनची अशी वाट लागलेली आहे. बघूया, स्टे ट्यून. आणि हा असा माझा पूर्ण दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. भले आज खूप मुसळधार पाऊस होता, खूप मला ऑफिसला पोहोचतानाच खूप त्रास झाला, पण तरीही आजच्या दिवसामध्ये खूप जास्त मजा आली. म्हणजे ऑफिसमध्ये आज खूप छान रिलॅक्स वातावरण होतं, कामही भरपूर केलं, पण तरीही मजा खूप आली जे मी तुमच्याबरोबर शेअर केली. स्पेशली छत्रीवरून, माझी एक छत्री आणि सृष्टीची एक आयकॉनिक छत्री, याच्यावरून आज पूर्ण दिवस चर्चाच चालली होती. खूप जास्त मला लेट झाला होता कारण ट्रेन जवळजवळ अर्धा तास थांबली होती आणि मी फायनली पोहोचली आहे. मला ऑलमोस्ट रोजचाच टाईम झाला होता कारण ट्रेन खूप जास्त वेळ थांबली होती आणि इथे पोहोचली आहे मी घरी. हॅलो, वेलकम बॅक. आणि आजचा दिवस तर तुम्ही बघितलाच आहे. आत्ता वाजले आहेत 6:45. मला घरी यायला एवढा वेळ लागलेला आहे कारण ट्रेन खूप जास्त थांबून चालत होती. वडाळ्याच्या पुढे आल्यानंतर तर खूप वेळ थांबलेली, जे मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. आता घरी येऊन पोहोचले मी, थोडी फ्रेश होते आणि सगळ्यात आधी काहीतरी खाते, मला भूक पण लागली, काहीतरी खाते आणि मग पुढे तुमच्याबरोबर शेअर करते. स्टे ट्यून. आज अगदी सिम्पलचा बेत होता. सकाळची पनीरची भाजी होती. मी फक्त भाकरी करणार होती. भाकरीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शॉर्टकटमध्ये शेअर करते, ती तुम्ही बघून घ्या. आणि त्याचबरोबर आजचा हा पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हा ब्लॉग तुम्ही बघितलाच आहे तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे माझं चॅनल लवकर ग्रो होईल. आणि धन्यवाद हा ब्लॉग पूर्ण पाहण्यासाठी. आणि पुढचे पण सगळे ब्लॉग नक्की बघा. भेटूयात आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. आणि हो, मी सगळी कामं आवरून किचनचा सुद्धा एक सीन शूट केला आहे कारण मी सगळी एवढी दिवसभर जरी स्ट्रगल केला असला तरी हे सगळं क्लीन आणि नेटनेटकं करूनच झोपते. ही आपल्या महिलांची स्पेशलिटी असते. प्रत्येक महिलेला आपलं किचन हे नीट आणि क्लीन लागतं. चला तर मग भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय.